राज्याच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर काल रात्री उशिरा झालेला आहे आणि या सगळ्या खातेवाटपामध्ये पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी आलेली आहे। या नव्या जबाबदारीनंतर माझ्यासोबत बोलण्यासाठी हसन मुश्रीफ आहेत। काय सांगाल, पुन्हा एकदा वैद्यकीय शिक्षणची जबाबदारी आपल्यावर आली आहे मंत्री खातेवाटपामध्ये? नाही, हे खातं मला मिळून 13 महिने झालेले होते आणि या 13 महिन्याच्या काळात एकूण संपूर्ण राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये अनेक नवीन गोष्टी आम्ही करत होतो, त्या सगळ्या अपुऱ्या राहिलेल्या होत्या। विशेषतः नवीन 10-11 MBBS महाविद्यालय आता निघत आहेत। नंतर अनेक हॉस्पिटलची बांधणी आपण हातामध्ये घेतलेली होती, अनेक प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले होते आणि विशेषतः कोल्हापुरातलं 1100 बेड्सचं हॉस्पिटल, त्यानंतर होमिओपॅथी आयुर्वेद 2 शासकीय महाविद्यालय, एक योगाचं देशातलं पहिलं महाविद्यालय, हे पूर्ण व्हायला फार मोठी मदत होईल आणि मला आनंद आहे की हे खातं मी आपले उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार यांना सांगितलं होतं, त्यांना विनंती केली होती। मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे। खरं तर खातेवाटपाच्या यादीकडे जर बघितलं तर अनेकांना जी आहेत ती खाती पुन्हा मिळालेली नाहीत असं दिसतंय, मात्र तुम्हाला पुन्हा तेच खातं दिसतंय। नाही, ते बरोबर आहे ना। आता त्याच्या नेत्यांनी त्यांचं खातेवाटप केलेलं आहे, ते कसं केलं आहे हा त्यांचा प्रश्न आहे। परंतु मला वाटतं हे सगळी खातेवाटप झाल्यानंतर जी जबाबदारी येईल ती सगळे मंत्री आपापले अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतील। खरं तर ज्येष्ठ जे काही मंत्रिमंडळातील नेते आहेत, विखे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, यांना कुठेतरी कमी दर्जाची खाती मिळाल्याचं आता बोललं जातं आहे। नव्यानं जे चेहरे मंत्रिमंडळामध्ये घेतले गेलेत त्यांना, विशेषतः जयकुमार गोरेंना ग्राम विकास खाता असेल, म्हणजे जे नव्यानं आलेले आहेत त्यांच्यावर भिस्त दिसते सरकारची। नाही, आता तो प्रश्न तिन्ही नेते मंडळींचा आहे। सगळी खाती ही चांगली असतात, सगळी ही राज्याच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाची असतात, कमी जास्त असं असत नाही। मला वाटतं सर्वजण या समाधानी होतील आणि चांगलं काम करतील। तुम्हाला जो पुन्हा एकदा ह्याच खात्याची जबाबदारी मिळाली, समाधानी आहात तुम्ही? मी समाधानी आहे ना, कारण मी खातं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जी खाती आली होती त्यामध्ये हेच खातं मी घेतलं होतं, हेच पुन्हा नव्यानं मागितलं। फक्त 13 महिनेच मिळालेलं होतं, ते आता पूर्ण व्हायला, कामं पूर्ण व्हायला याची मदत होईल। खरं तर आता खातेवाटपानंतर पालकमंत्रीपदाची उत्सुकता लागलेली आहे। प्रकाश आंबेडकर देखील कॅबिनेट मंत्री आहेत जिल्ह्यातून, उत्सुकता अनेक ठिकाणी दिसते, अनेक जिल्ह्यांमध्ये रस्सीखेच देखील। नाही, आता तिघं नेते मंडळी बसून काही तर फॉर्म्युला ठरवतील, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे पालकमंत्रीपदाची जबाबदारी येईल। मला निश्चितपणे खात्री आहे ती जबाबदारी आहे तर चांगलं काम आपण करू। खरं तर प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झाले आणि त्यांच्याकडे आरोग्य विभाग आलेला आहे आणि तुमच्याकडे वैद्यकीय शिक्षण। आता जिल्ह्यामध्ये दोन्ही खाते असल्यामुळं संपूर्ण राज्याच्या आरोग्याची जबाबदारी आता आमच्या दोघांवर आहे। तर पहिला आपण हे होते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ। एका बाजूला प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी आली आहे, तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षणाची जबाबदारी असणार आहे। त्यामुळे एका अर्थानं कोल्हापूरवर राज्याच्या आरोग्याची जबाबदारी असेल अशा पद्धतीचा विश्वास या निमित्तानं हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।